मग आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग। तर मित्रांनो, कपाटात कपडे नीट लावून झाल्यावरती मी गेलो जेवण बनवायला, पण जे काय मला जमलं नाही। मग मम्मी निघून आलो रिटर्न मित्रांसोबत क्रिकेट खेळायला। आणि इकडे येऊन खरंच म्हणजे बोलतात ना, एका प्रकारे कळलं आज की मला क्रिकेट खेळता येत नाही। आता तुम्हाला सांगतो ते का। इथे चालू होती अंडरआर्म बॉक्सची मॅच। हां, आणि मी आलो स्ट्राईकवरती, म्हणजे आमची टीमवाले सगळे आऊट झाले आणि मी आलो। आणि अंडरआर्म बॉक्सचे मला नियम पण माहीत नव्हते, मी 6 मारला आणि आऊट झालो। तरी पण बघा माझा स्वॅग किती आहे। मित्रांनो, मी आलो परत बकबक करायला। माझं नाव आहे तर बकबक बघ्या। तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज दिवसभर मी क्रिकेट खेळलो, जेवण बनवायचं ट्राय केलं, ते काही मला जमलं नाही। ते थालीपीठ बनवले मी 2, पण अक्षरशः ते ना एवढे कच्चे होते ना, त्याच्यात मीठ ना दळ ना त्याची चव बरोबर, अन्नाची कदर करावी। खाल्लं मी ते सगळं, फेकलं काहीच नाही। कच्चं होतं, फक्त एवढीच शिकाय येते बस, ते कच्चं होतं। मग काय जमलं नाही, मग मी निघून गेलो मित्रांसोबत खेळायला। तिथं जाऊन म्हणजे बोलतात ना, खरंच मला अंडरआर्म खेळता येतच नाही अजिबात। म्हणजे कधीच मी अंडरआर्म खेळलो पण नाही, लहानपणापासून कधीच खेळलो नाही, त्यामुळे मला येतच नाही क्रिकेट खेळता। त्याचे नियम पण मला नीट माहिती नाही। किती वेळा मी आता इथे येऊन बदलापूरला येऊन मित्रांसोबत खेळलो, तरी पण मला त्याचे नियम लक्षात राहत नाहीत। मी ट्राय करतो लक्षात ठेवायचं की अंडरआर्ममध्ये 6 अलाउड नसतो, तर ते अंडरआर्म ओपनमध्ये अलाउड असतो, पण अंडरआर्म बॉक्समध्ये 6 अलाउड नसतो। आणि मी येडा, मला टच खेळताच येत नाही। आणि मला पण काय माहीत काय घाणेरडी सवय की बॉल मी नुसता मारतो, तर मी तारीफ नाही करत, पण मला खेळता येत नाही, मला टच खेळता येत नाही। म्हणजे विचार करा मी काय प्लेयर आहे, मला बॉल टच करताच नाही येत नीट। मला फक्त बॉलिंग जमते, बॅट्समन तर मी नाहीच आहे मला। हां, मी ओव्हरमध्ये चांगले बॉल टाकतो आणि अंडरआर्ममध्ये पण ठीकठाक बॉलिंग करतो। बॅटिंग अवेलेबलची बात नाही, त्याच्यामुळं मी खरंच खूप खराब बॅट्समन आहे। मी फक्त चिंदी बॉलर्सलाच मारू शकतो। चांगले बॉलर आले की सगळ्यांची सावर टाईट होते, माझे पण होते। तसं आज काय जेवण झालं नाही। आणि हां, तुम्हाला माहिती नसेल तर आईने आज मतलब आपले दिवे असतात ना, देवघरातले दिवे, ते काळे होतात बरोबर। दिवे लावून लावून त्यात वात लावून लावून दिवे काळे होतात। तर मी तुम्हाला ना एक पोस्ट टाकेन, कम्युनिटी पोस्ट, त्याच्यामध्ये त्याची रेसिपी असतात। ते दिवे काळे असतात, त्यांच्याचा तो काळपटपणा निघत नाही, उलट आपली घासणी खराब होते ना, तर तो काळपटपणा जाण्यासाठी आहे ना एक रेसिपी आहे माझ्याकडं, तुम्ही ते ट्राय करा। मी लिहून पोस्ट टाकेन बहुतेक तरी, किंवा एक व्हिडिओ बनवेन शॉर्ट्स, बघा तुम्ही। त्यामध्ये तुम्हाला कळेल की दिव्यांवरची ती काळपटपणा कसा काढावा, म्हणतात ना जास्त घासता न घासता कसं काढावं, ते तुम्हाला सांगेन। जास्त वेळ घेत नाही, आजच्या ब्लॉगला इथंच संपवतो। तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू, बाय।